कला, आजची रात्र लई महत्वाची आहे. काय भी झालं तरी कस्तुरीचं आणि सौरभचं बोलणं भाललं नाही पाहिजे. जर तसं झालं ना तर त्या हनुमानच्या कस्तुरीचा या घरातला शेवटचा दिवस. कला, जर कस्तुरी परत घरात आली नाही तर या घराचं स्वप्न तुला विसरावं लागेल. कस्तुरी घरात आली तरच तुझा फायदा आहे. काहीतरी कर कला, काहीतरी कर, नाही तर हे घर हातातून गेलंच म्हणून समज. कसला विचार करतेस? ए कला, काय एवढा काय विचार करतीस? नाही तेच, हे गेलेत, कामगिरी नीट पार पाडतायत की नाही कोणास ठाऊक बाई. खरे तुझ्या नवऱ्यानं काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवलं. जमणार, मला सगळं जमणार, नक्की जमणार. काका काय झालं? काय जमणार? आधी मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे. विचारा ना. मला सांग, प्रेम कुठे असतं? प्रेम कुठे असतं? मनात. पण ते आपल्याला दिसत नाही, त्याचं काय? बरं, आपलं एखाद्यावर किती प्रेम आहे हे दाखवणारं मशीन आहे. कुठल्या शास्त्रज्ञाने ते बनवलं नाही का? का? कारण आपलं प्रेम दाखवण्यासाठी आपल्याला हात पाय डोळे दिले आहेत, तिथून व्यक्त होतो आपण. म्हणून सांगतो, कस्तुरीला फोन करू नकोस, अजिबात तिला फोन करायचा नाही. चला, शरद राऊत तर आपलं काम बरोबर करतायत. थांब थोडा वेळ, गाडी रुळावरनं भटकायला वेळ लागायचा नाही. खरंच आहे, पण त्याआधी जर सौरभने आपल्याला बघितलं ना तर सगळं आपलं अंग फिसकटेल. त्यापेक्षा खाली जाऊया. सौरभ, अरे फोन करून काय होणार? तो तुमच्या दोघांमधला पूल आहे, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये फक्त बोलणं होईल. पण कस्तुरीच्या मनात काय चालू आहे, ती काय विचार करते हे कसं कळणार? त्यासाठी ती समोर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे फोनवरून बोलणं वगैरे मला सगळं व्यर्थ वाटतं. काका पण आता मी काय करू? मला कळत नाही, तुम्ही माऊला घरी घेऊन तर आलात, पण पुढे काय? मी पण तोच विचार करतो. तोपर्यंत ना माऊ आपल्या घरीच राहील. अहो पण ह्यात सगळ्यात खूप वेळ जाईल. नवीन नवीन लोक कौतुक करतील आणि नंतर चर्चा करतील. करू देत चर्चा, मी नाही कोणाला घेण्यात, मला काय फरक पडत नाही. हे बघा, बाप म्हणून लेकीला आधार देणं वेगळं आणि आधार देता देता तिचं सासर वेगळं करणं वेगळं. तू काही म्हणालीस ना तरी माऊला मी तिकडे पाठवणार नाही. आणि न्यायचं असेल ना तर सन्मानाने न्यावं लागेल. ही ना तू सौरवची परीक्षा समज. कामिनीला इकडे यावंच लागेल. नाही आली ना तर बघ. नाहीतर काय? आता कोण आले? थांबा, थांब जरा, मी बघतो. बाबा, मी कस्तुरीला न्यायला आलोय. एकटेच आलात? आई नाही आली बरोबर? नाही, ती नाही आली. मी माऊला पाठवणार नाही. निघा. बाबा हो, सौरभ घ्या, आपण इथं घरभर शोधतोय ना, हा माणूस इथं डाराडूर झोपलेला आहे. उठव त्यांना. अहो
अहो हो अहो उठा की. चला काय ग रात्रीचा पण झोपू देत नाही. तुला सांगितलंय ना झोपायच्या आधी पाय टेकून घेत जा म्हणून. तू झोपल्यावर उठवू नकोस ग. अहो उठा की. चला तुझे पाय खूप कडक लागताय. उठा. उठा की शरदराव. पाऊस पाऊस पाऊस. ईज कडकड 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 कडकड. आला का आवाज ऐकायला? सौरभ कुठे? असेल इथेच. असं शोधताय त्याला? नाहीये इथं. मग खाली गेला असेल. हो आता एवढ्या रात्री खाली कशाला असेल? तुम्हाला इथं कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी? कमू 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 मी 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 बोलते यांच्याशी. हा हो तुम्ही इथं कशासाठी आला होता? काय सौरभशी काय बोलणं झालं तुमचं? मी बोललो त्याला त्याला प्रेमाचं महत्व पण समजावून सांगितलं. पण नंतर तो काका आलोच मी असं सांगून गेला. आणि नंतर माझा डोळा कधी लागला मला कळलंच नाही. एक मिनिट, तुम्हाला प्रेमाचं महत्व सांगायला इथं पाठवलं होतं का? हो, काय तुम्ही हो हा प्रत्येक कामात काहीतरी गडबड घालून ठेवता. तुम्हाला एक काम धड करता येत नाही का? आम्ही इथं मगाशी आलो तेव्हा तुम्ही त्याला सांगत होता फोन करायचा नाही म्हणून. मग काय झालं? आम्ही सांगितलं फोन करू नकोस. पण त्याचा अर्थ त्याने जाऊन भेट असा घेतला नसणार ना. काय सुरू कस्तुरीला भेटायला गेला? आणखीन कुठे जाणार? अजून कुठे जाणार म्हणतायत? कला समजाव तुझ्या नवऱ्याला. सगळ्या प्लॅनचं वाटोळं करून टाकलंय त्यांनी. काय बी झालं तरी सौरभ कस्तुरीला भेटता कामा नाही. काय बी झालं तरी हे घालीन ना असं डोकं. किती वेळ झाला गेलाय तो? किती वेळ झाला गेलाय तो? पटापट उत्तर द्या. किती? आता सांगा ना लवकर. आता मला झोपून किती वेळ झाला होता ते मला कळलं तर मला बरोबर सांगता येईल. हे टाळक्यात गेला ना बरोबर कळेल तुम्हाला किती वेळ झोपला होता आणि किती वेळ नाही. ते कला आवर त्यांना. कमू कमू शांत हो शांत हो. कशी शांत होऊ? मला शांत व्हायला सांगतेस तू? सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण तुझ्या नवऱ्यानं आता जी काशी घातली आहे ना. आपण सौरभला सांगूया का तिकडे जाऊ नको म्हणून? ये हानीन ना असं डोक्यात. खून होणार बर का? या माणसाचा माझ्याकडून खून होणार म्हणजे होणार. इकडे जाऊन सांगते म्हणाली ती. मी आधीच माती खाल्लेली आहे. आता आणखीन कशाला बोलताय तुम्ही? ती कमू पाहिलं ना तिकडे केवढी चिडली आहे पण फोडलं. ठीक आहे तिचा राग शांत झाला ना की मला सांग. तोपर्यंत मी झोपतो. बरं तुम्ही काय पण उठवायचं होतं तर नीट उठवायचं ना. पाणी कशाला मारायचं? आता परत कपडे बदली करून झोपावं लागणार. बाबा तुम्ही असं सौरभच्या तोंडावर का दार लावलं? काय करायला पाहिजे होतं? हा तो एकटा येऊन काय होणार नाही. त्यापेक्षा ना त्याच्या आईने येणं जास्त गरजेचं होतं. हो पण तो काय बोलत होता ते ऐकून तरी घ्यायचं ना. मला सौरभला त्रास द्यायचा नाही पण तो जोपर्यंत त्याच्या आईला घेऊन इथे येत नाही ना तोपर्यंत मी तुला त्या घरी जाऊ देणार नाही. मी जर असं केलं ना तर त्या कामिनीला अजूनही असं वाटेल की
हे सगळं तिच्या मर्जीप्रमाणे चाललंय, सगळं तिच्या कायद्यानं होतंय. पुन्हा ते सगळं सुरू होणार. आणि मी ना माझ्या लेकीच्या बाबतीत असं अजिबात होऊ देणार नाही. अहो पण त्यात जावई बापूंची काय चूक? तो कामिनीचा पोरगा आहे ना, ही त्याची चूक आहे. जोपर्यंत मला खात्री पटत नाही ना की तुला त्रास होणार नाही, तोपर्यंत मी तुला तिकडे पाठवणार नाही. आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही. माऊ तुझं पण नाही ऐकणार मी. बाबा अहो, जशी घरची सून मुलगी असते ना, तसा जावई पण मुलासारखाच असतो. आणि तुम्ही विसरलात का, आईच्या वेळेला सौरभ देवासारखा धावून आला होता. मी ते विसरलो नाही, पण त्या उपकाराची परतफेड म्हणून मी तुला त्या घरात पाठवेन असं तुला वाटत असेल ना, तर ते अजिबात तसं होणार नाही. बाबा आता तो फक्त डॉक्टर नाही, माझा नवरा सुद्धा आहे. जसा त्या घरात माझा अपमान होतो म्हणून तुम्हाला वाईट वाटलं, तसं आता तुम्ही सौरभच्या तोंडावर दार लावून त्याचा अपमान नाही का केला? विजया, जा दार उघड आणि जावई बापूंना आत घे. जा. गेला असेल तो. एवढा वेळ थांबणार आहे का? दरवाजा बंद करून घ्या आता आणि झोपा लवकर. लक्ष्मी, झोपा लवकर आता. कस्तुरी, आपण इतरांसारखे लग्नात 7 फेरे वगैरे घेऊन वचन नाही घेतलं, पण तरी सुद्धा आपल्याला माहितीये आपण दोघे एकमेकांपासून नाही राहू शकत ग. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे कस्तुरी. त्यामुळे आता तुला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तोपर्यंत मी इथेच बसून राहीन. आई नाही आली बरोबर? नाही, ती नाही आली. मी माऊला पाठवणार नाही. निघा. बाबा अहो, जोपर्यंत मला खात्री पटत नाही ना की तुला त्रास होणार नाही, तोपर्यंत मी तुला तिकडे पाठवणार नाही. आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही. माऊ, कुठे चालले? सौरभकडे जाते. तो थांबला असेल बाहेर. अगं ते नसतील आता बाहेर. अरे नाही ना, मला असं सतत वाटतंय की तो बाहेरच आहे. हा मम्मी बोला. सुरू कुठं आहे? म्हणजे तो अजून घरी नाही आलाय? तो तिकडनं निघाला का? हो. अजून कसा काय घरी नाही आला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत मला. फोनवर माफी मागून काय होणार नाही. ए, माफी मागायला नाही, माझा पोरगा कुठे आहे ते विचारायला फोन केलाय. मला वाटलं माफी मागायला फोन केलाय. माफी? कसली माफी रे? आ? स्वतः माझ्या घरात येऊन माझ्या सुनेला घरातनं उचलून तिच्याच घरातल्यांचा, आमच्या समध्यांचा अपमान करून घेऊन गेलास आणि वरून तुला माफी मागायची वय?
माझा पोरगा कुठं आहे? आम्हाला नाही माहित. मावचं आणि सौरभचं एकमेकावर प्रेम होतं म्हणून लग्नाला होकार दिला. हे असं होणार माहित असतं ना, लग्नच काय तुमच्या घरात पाऊल सुद्धा ठेवू दिलं नसतं मी. जुन्या गोष्टी सरता येत नाही. हवालदार हनुमंत लोखंडे. तेच सांगायचंय मला. कुत्र्याचं शेपूट ना वाकडं ते वाकडच. तुझी हिंमत कशी होते रे माझ्याशी असं बोलायची? आतापर्यंत मुलीचं सासर आहे म्हणून बरंच ऐकून घेतलं तुमचं. मुलीची बाजू म्हणून गप्प बसत होतो, पण आता लय झालं. आता मी गप्प बसणार नाही. अहो जरा हळू बोला ना. रात्रीचे किती वाजले ते तरी बघा. गप्प बस. या अशा लोकांशी ना वरच्या आवाजात बोललं पाहिजे. हीच भाषा त्यांना कळते. आत्ताच्या आत्ता मम्मी तिकडं येऊन तुझ्या घरात तुला उत्तर दिलं असतं माझं पोरग घरात नाहीये आणि माझ्या नवऱ्याला अशा अवस्थेत ठेवून मी घरातनं निघू शकत नाहीये. नाहीतर तिकडं येऊन तुला काय ते उत्तर दिलं असतं. एकदा माझा पोरगा कुठं आहे ते कळू दे, मग तुला. माऊ घरात नाहीये. सौरभ, कस्तुरी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझं पण खूप प्रेम आहे तुझ्या. शांत. आय एम सॉरी कस्तुरी. मी जायलाच नको होतं. आता माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतं. सौरभ, बाबा मला माहितीये कस्तुरी तुमची परवानगी न घेता इकडे आली, पण तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला द्या. कस्तुरीचा ह्याच्यात काहीच दोष नाही. मी तुम्हाला वचन दिलं होतं की कस्तुरीच्या डोळ्यात कधीच पाणी उदेणार नाही, पण आज माझ्यामुळे हे सगळं तिला सहन करावं लागतंय. बाबा लग्न आधीपासून कस्तुरीने खूप सहन केलंय हो. प्रत्येक वेळेस बाबा काय म्हणतील, बाबांना काय वाटेल, बाबांना वाईट तर वाटणार नाही ना, ह्या विचारांनी तिच्या सगळ्या इच्छा तिने मारल्या, पण कधीही तक्रार नाही केली. कारण तिला माहिती होतं की तुम्ही जे काय सांगताय ते सगळं तिच्या चांगल्यासाठीच आहे. मी विनंती करतो तुम्हाला बाबा, माझं आणि कस्तुरीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्लीज आम्हाला वेगळं करू नका. माझं घर जसं तुमच्यासाठी भाईचं घर आहे, एका गुंडाचं घर आहे ना, तसंच माझ्या मम्मीसाठी तुमचं घर तिच्या नवऱ्याला कोमात टाकणाऱ्या हवालदाराचं घर आहे. पण माझ्या आणि कस्तुरीसाठी दोन्ही घरं सारखीच आहेत. आमच्या जिव्हाळ्याची आपली माणसं तिकडे राहतात आणि आम्ही असंच समजतो. माझे बाबा कोमात गेल्यापासून जर मी कोणाला बाबा मानत असेल तर ते तुम्ही आहात. आणि म्हणून आज मी तुम्हाला हक्काने म्हणतोय, प्लीज कस्तुरीला माझ्यासोबत येऊ द्या. मी तुम्हाला वचन देतो, मी कधीही तिला एकटं सोडणार नाही. ह्यापुढे नेहमी तिच्या सोबत असेन आणि तिला सन्मानाने वागवलं जाईल. आता जे बोललात ना ते सगळं पटलं मला. तुम्हा दोघांना एकत्र राहायचंय ना. माझी एक अट आहे,